महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस कमिटी जे आहे ते सध्या आक्रमक झाली आणि राज्यभरात महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भाने आंदोलन जे आहे ते आगामी काळात केले जाणार असल्याचं सांगितलं जातं। आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे आहेत। ताई, गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर महिला अत्याचाराचा आलेख जो आहे तो राज्यभरात जो तो वाढता आहे। या संपूर्ण संदर्भाने महिला काँग्रेस काय आगामी काळामध्ये आंदोलन करणार आहे? बघा, 28 जुलैला आम्ही देशव्यापी आंदोलन दिल्ली येथे केलं, 29 ऑगस्टला नागपूर येथे केलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्याय आंदोलन आम्ही केलेलं आहे। परंतु हे सर्व होत असताना सरकार मात्र झोपेचं सोंग घेत आहे। हे असं दाखवत आहेत की आम्हाला काही माहिती नाही। आत्ताच प्रेसवाल्यांशी बोलत असताना मला कोणीतरी सांगितलं की अजित पवारांनी सांगितलं, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बलात्कार होत आहेत, लैंगिक अत्याचार होत आहेत, 4 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुलगी, असं होत असताना आरोपीला पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे। हा आमचा आरोप नसून सत्यता आहे। कारण बदलापूरची जी घटना घडली ती जी शाळा होती ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याची होती आणि म्हणून 6 दिवसपर्यंत विलंब गुन्हे दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी केला। ज्यावेळेस माझी ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी गेली, तिला दमदाटी करण्यात आली, परंतु सातत्याने 6 दिवस त्या ठिकाणी राहून ते गुन्हे दाखल करण्यात आले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जेव्हा एक पत्रकार भगिनी त्या ठिकाणी सातत्याने दाखवत होती, भाजपाचा पदाधिकारी म्हात्रे तो त्या पत्रकाराला म्हणत होता, जसा काही तुझ्यावरच बलात्कार झाला असं तू दाखवते, म्हणजे महाराष्ट्राच्या महिलेवर बलात्कार झाल्यानंतर महिलांनी आवाज उठवायला पाहिजे का? हा प्रश्न माझा महाराष्ट्राच्या सरकारला आहे। आणि हे सर्व होत असताना महाराष्ट्र महिला काँग्रेस मोठ्या संख्येने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। अजित पवारांनी यवतमाळच्या सभेमध्ये म्हटलं होतं की अशा अत्याचार करणाऱ्यावाल्याला कट केलं पाहिजे। अजित पवारांना माझा प्रश्न आहे, माझ्याकडे ही यादी आहे, ही बलात्कारांची यादी आहे, ही यादी वाचून दाखवली तर मला वाटते वेळ कमी पडेल। इतके बलात्कारी आहे, यापैकी एकाचं तरी लिंग ते कापणार आहेत का? जर कापला तर जाहीर सत्कार महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे ज्या ज्या ठिकाणी ते येतील त्या ठिकाणी आम्ही सत्कार करू। परंतु असं मिश्किलपणे महिलांची थट्टा तुम्ही करू नका, कारण ह्या सर्व आरोपीला पाठी घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। आम्हाला बोलायला लावू नका। पुण्यामध्ये सुद्धा इतके घटना घडलेल्या आहेत, त्या ठिकाणी एखाद्याचं तुम्ही जर लिंग कापलं तर दादा, आज जे गुलाबी कपडे घालून तुम्हाला फिरावं लागतं आहे ना, हे महिलांनी जे तुम्हाला लोकसभेमध्ये हिसका दाखवलेला आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही हे गुलाबी कपडे घालून फिरताय। परंतु महाराष्ट्रातली महिला तुम्हाला माफ करणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही कितीही लक्ष महिलांना करा, तुम्हाला कोणीही मतदान करणार नाही। पुन्हा एकदा अजितदादांना मी सांगते, जर बोललं तसं वागा, एक कृत्य करून दाखवा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सत्कार आम्ही तुमचा ठेवू। अन्यथा जर आरोपी पाठीशी घातला तर तुम्हाला मतदारसंघात सुद्धा फिरू देणार नाही। भाजपच्या आमदारांचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे, सध्या तो चर्चेचा विषय सध्या यवतमाळ सुरू आहे। मी प्रसार माध्यमावर बघितलं, लाज वाटायला पाहिजे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना। आज त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना जर या पद्धतीने तुम्ही लोकांची थट्टा करत असाल, शेतकऱ्यांची थट्टा करत असाल, बघा ती जी नर्तकी आहे ती पोटासाठी करते, पण तुम्हाला त्या स्टेजवर जाऊन तुम्ही नाचता आहात, म्हणजे कुठं आहे सरकार? जर असं काँग्रेसमध्ये झालं असतं तर त्याच दिवशी राजीनामा मागितल्या गेला असता। परंतु ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्यांची मानसिकता काय असेल, आणि अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही कारण त्यांची मानसिकता यांची संस्कृतीची आहे, लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे लोक करत आहेत। आम्ही महिला काँग्रेसतर्फे या सर्व गोष्टीचा निषेध या ठिकाणी नोंदवतो आहे। निश्चित या होत्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।